फायदे ध्यान साधनेचे थोडक्यात सांगतो, 4-5 फायदे सांगतो. सगळे फायदे सांगले तेवढा वेळ नाही आपल्याकडे. काही फायदे सांगतो. अनेक प्रकारचे फायदे होतात. जे स्वतः साधना करत आहेत ते आपल्या अनुभूतीने जाणत आहेत. जरसे प्रगती करू 4-5 फायदे सांगतो. एक तर साधनेमुळे जर साधनेत प्रगती होईल, क्रोध, लोभ, अहंकार, वासना, ईर्ष्या, मत्सर, द्वेष, दुर्भावना कमी 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 व्हायला लागतील आणि सुखाने जगू लागू. जितके विकार आहे, विकृत जीवन जगतो आपण, विकाराने विकृत, तर जगणं अवघड. जीवनामध्ये खूप त्रास, अनेक समस्या. पण क्रोध, लोभ, अहंकार जे कमी होऊ लागतील, सगळे विकार, तर आपण सुखाने जगू शकतो. एकतर विकार कमी होतील. औषध कोणतं व्यसन लागणार नाही. ज्यांना व्यसन आहेत ते आपोआप दूर होतील. कोणत्या व्यसनाचं, दारूचं, सिगारेटचं, तंबाखू, बिडी, कोणतंही असं कोणत्याही व्यसन ते आपोआप कमी 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 व्हायला लागतील आणि कमी होत नष्ट होतील. नियमित साधना चवडे, वाईट सवय लागणार नाहीत, कोणता व्यसन लागणार नाही, जुगार वगैरे कोणते व्यसन लागणार नाही. एक. दुसरा. तिसरा, साधना करतो तर मैत्री, करुणा, जसं विकार कमी होतील, क्रोध, द्वेष, आपोआप मैत्री, करुणा, प्रेम, सद्भावना, आपुलकी, वात्सल्य हे आपोआप वाढू लागतील, आपोआप वाढू लागतील. गुरुदेव पण साधनेमध्ये सांगतात शिबिरात 10व्या दिवशी, मंगल मंदिर करते करते एक अवस्था आएगी कि अंतर मन के गहराइयों में चट्टाने पड़ते वो भी टूट जाएगी, तो भीतर से झरना फूटेगा, प्यार का झरना, मैत्री का झरना, करुणा का झरना. जसं साधनेची प्रगती करतो, मैत्री, करुणा, प्रेम, लोकांबद्दल कोणी आपल्याला अपमान केलं तरी क्रोध नाही, करुणा जागे. येशू ख्रिस्ताला 16 वर्ष ओढवलं, दोन्ही हाता पाया डोक्यात खिळ ढोकले. क्रोधाचा, द्वेषाचा लवलेश नाही. मैत्री, करुणा, प्रेम, सद्भावना, आपुलकी हे वाढू लागेल साधना करता करता. एक आणखी, विद्यार्थी कसा अभ्यास करतात, 10 वेळा रिव्हिजन करतात, 20 वेळा रिव्हिजन करतात, कोणी त्याहीपेक्षा जास्त रिव्हिजन करतात, कोणी रठ्ठावाले पण असतात. आता एवढं झालं, 10, 20, 30 वेळा रिव्हिजन झालं, रठ्ठा पण झाला, आज ते पुस्तक बाजूला ठेव. 6 महिन्यानंतर परीक्षा दे. आता 10, 20, 30 वेळा रिव्हिजन केला आणि रठ्ठा पण केला ना, आता 6 महिने त्या पुस्तकाला पाहू नकोस, तसंच ठेव. 6 महिन्यानंतर परीक्षा. काय परीक्षा देतो? काहीतरी पढा पढा असा आहे, लिखा लिखा असा आहे, सुना सुना असा आहे, काही लक्षात आहे, काही लक्षात नाही आहे ना, विसरला, काही थोडं बहुत लक्षात आहे नाही. पण विपश्यनामध्ये, साधनेमध्ये, मेडिटेशनमध्ये, आनापानमध्ये, कुठल्याही साधनेमध्ये प्रगती जर केला ना, थोडं जरी 1% 2% जरी प्रगती केला, एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मा एवढं वाढेल की 10 वेळा 20 वेळा रिव्हिजन करायची गरजच नाही, रठ्ठाची गरजच नाही. 1 वेळा किंवा 2 वेळा जरी लर्न केला, अभ्यास केला, 3 वेळा खूप झालं, 1 वेळा 2 वेळा अभ्यास केला, काही वर्षापर्यंत विसरणार, काही महिन्यापर्यंत लक्षात राहील, काही वर्षापर्यंत लक्षात राहील. मेमरी शार्प आणि सेन्सिटिव्ह, खूप सूक्ष्म आणि तीक्ष्ण आणि संवेदनशील होईल. एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढेल. बस 1 वेळा 2 वेळा जरी अभ्यास केला ना, काही महिने, काही वर्ष विसरणार. एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढेल. नैराश्य कमी होईल. आज आत्महत्या, नापास झाल्यामुळे आत्महत्या, आई वडिलांना रागवल्यामुळे आत्महत्या, घरात वादविवाद झाल्यामुळे आत्महत्या, आई वडिलांना चॉकलेट नाही खरेदी करून दिलं म्हणून मुलं आत्महत्या करतात, मोबाईल नाही हातात दिला, मोबाईलचा पेशंट लावून ठेवलं, मुलांना अनेक आवडले, मोबाईल नाही तर म्हणून आत्महत्या, अभ्यासाला आई वडिलांनी रागवलं, आईस्क्रीम नाही घेऊन दिलं, कुल्फी नाही घेऊन दिलं म्हणून आत्महत्या, छोट्या छोट्या गोष्टीला आत्महत्या, घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे. तर साधनेमुळं हे निगेटिव्हिटी निघून जाईल, अहंकार निघून जाईल, मैत्री, करुणा, प्रेम हे वाढू लागेल, सद्गुण वाढू लागतील, दुर्गुण कमी होऊ लागतील. हा एक फायदा अभ्यासामध्ये वाढते, एक फायदा. आणि झोपेच्या गोळ्या गुन्हा घेणारा कोणी असेल, गुरुजींचा मायग्रेनचा आजार तर त्यांनी घोषणा केला, त्यांना माहितीच आहे, शिबिरामध्ये ऐकलंच असेल गुरुजींना, अनेक वर्षांचा मायग्रेनचा आजार. जगातले सगळे डॉक्टर, अनेक देशातले उपचार केले, पण इलाज कमी नाही झाला, आणि दाट शिबिरामध्ये तो इलाज कमी झाला. असे अनेक. माझंच उदाहरण, शारीरिक वय 27-28 वर्ष असताना, आता शारीरिक वय 54 आहे. शारीरिक वय, भिक्षूचे 2 वय असतात, भिक्षूचं वय वेगळं आणि शारीरिक वय. तर शारीरिक वय 54 आहे सध्या. तर शारीरिक वय माझं 27-28 वर्षाचं होतं तेव्हा निद्रा नाशाची बिमारी मलाच. 8-10 महिने डॉक्टरकडे जात राहिलो, डॉक्टर झोपेच्या गोळ्या दिला, काही दिवस झोप आली, पुन्हा झोप येत नाही, पुन्हा डॉक्टरकडे गेलो, गोळ्या बदलून दिल्या, जास्त पॉवरच्या, पुन्हा जास्त पॉवरच्या, पुन्हा जास्त पॉवरच्या, असे झाले. 8-10 महिने झाले, झोप येत नाही, आणि विचारांचं काहूर डोक्यामध्ये, विचारांचं. आणि दिवसा मात्र कुठं बसले की डुलक्या, कुठे बसले डुलक्या, झोप येतं म्हणून लेटलो तर झोप येत नाही, डोक्यात विचारचक्र सुरू आहे. असे 8-10 महिने गेले, आणि एका ठिकाणी एका अपरिचित व्यक्ती, तेव्हा पण मी ध्यान साधना केली होती, वेगवेगळ्या प्रकारचे ही साधना नाव नव्हतं ऐकलं, दुसरे कोणते साधना कुठं अनेक प्रकारचे, थोडा बहुत लाभ झाला पण विशेष लाभ नाही झाला. एका ठिकाणी एक अपरिचित व्यक्ती ध्यानाला बसला होता,
त्याच्याकडे पाहत राहिलो, बराच वेळ बसला होतो, 1 तासाच्या वर तासापर्यंत. उठला तेव्हा त्याच्याकडे गेलो, म्हणाले काय कोणती साधना करता? तो म्हणाले गेला विपश्यना म्हणतात. काय मला सांगा. 97-98ची घटना, 1997-98ची घटना. तर ते मला सांगितलं असं असं आहे. म्हटलं मला शिकवा. असं शिकवता येत नाही, 10 दिवस शिबिर करावं लागतं. मला आता काही सांगा. आनापान साधना. हा ठीक आहे, ते काय असते? आनापान म्हणजे श्वासचं निरीक्षण, विपश्यना म्हणजे शरीर चित्तवृत्तींचं निरीक्षण. मग आनापान साधना त्याच्यासोबतच बसून केलं त्याच वेळेस. आणि त्या दिवशी तो मला म्हणाला, आज रात्री झोपताना झोपीच्या वेळ घेऊ नका, आनापान साधना करा आणि बिस्तर पर लेटने के बाद भी पहुडल्यानंतर श्वास पाहत, श्वास पाहत, मनात विचार येऊ नका, श्वास पाहत 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 राहा. बिस्तरवर पहुडल्यानंतर श्वास पाहत राहिलो. त्या दिवशी 8-10 महिन्यानंतर पहिल्यांदा मला झोपीच्या गोळ्याशिवाय झोप आली. रात्री लगेला उठलो, त्यानंतर पुन्हा झोप नाही आली, तो भाग वेगळा. पण असं करत करत फक्त 8 ते 10 दिवसामध्ये चांगली झोप येऊ लागली. 15-20 दिवसांना उरलेल्या झोपीच्या गोळ्या फेकून दिल्या. फक्त 8 ते 10 दिवसांची बिमारी मध्ये गायब झाली. जडसे उपर करण्यास होते माझा स्वतःचा अनुभव. असे अनेक प्रकारचे फायदे. एक तुम्ही ऐकला असतात, जुनी घटना, 15-20 वर्षापूर्वीची घटना, गुरुजी असतानाची. एक मुलगी 20-22 वर्ष, 18-19 वर्षाची, 12वी पर्यंत नेहमी मेरिटमध्ये येणारी मुलगी. आणि 12वीच्या नंतर फर्स्ट इयर सेकंड इयरला गेली आणि काही प्रकार झालं आणि ती मानसिक टेन्शन मध्ये आली खूप आणि मनोरुग्ण झाली. भारताच्या बाहेर श्रीमंतची मुलगी होती, भारताने विदेशामध्ये इलाज केलं, खूप इलाज केलं. शेवटी अशी अवस्था झाली की पलंगाला हातपाय बांधून इलेक्ट्रिक शॉक झाले लागले. अशी अवस्था झाली, पण तिचा तो आजार कमी झाला नाही, मानसिक आजार. ती पण कंटाळली, आईवडील कंटाळले. ती 19व्या वर्षी असताना हे सुरू झाला आजार. आज ती 24 वर्षाची, पण ती 5 वर्ष झाला इलाज, आजार काही कमी होत नाहीये. ती कुठून तरी ऐकली विपश्यनाबद्दल ती मुलगी आणि आई वडिलांना म्हणाले मला विपश्यना शिबिराला जायचं. आई वडिलांनी डॉक्टरांना विचारलं, भारतीय डॉक्टर, विदेशी डॉक्टर. डॉक्टर म्हणाले नाही, साधना नाही करू शकत, त्याची मानसिकताच नाही. ती पण कंटाळली, नाही मला विपश्यना शिबिराला जायचे. तर डॉक्टर नाही म्हणाले, आई वडील नाही म्हणतात, नाही मला जायचे शिबिराला. आई वडील नाही म्हणाले. आजकाल मुलांकडे एक शस्त्र आहे, ते शस्त्र काढले की आई वडील झुकतात. शस्त्र आहे मुलाकडे कोणतं? मी आत्महत्या करतो म्हणले की आई, अरे बापरे नाही, ठीक आहे तू जसं म्हणतो तसं. मी आत्महत्या करतो म्हटले की पण हे शस्त्र कोणी काढायचं नाही आई वडिलांसमोर, ठीक आहे ना. तर गोयंका गुरुजीकडे गेली ती महिला, जे तिची आई वडील. गुरुजी म्हणाले हिच्यासाठी स्पेशल कोणतरी सेवेला असलं पाहिजे. मग जे सेवक सेविका असतात त्यांना कॉमन असतं ते सर्वांसाठी, स्पेशल पाहिजे. तिच्या आईला विचारलं तुझं शिबिर झालं का? नाही झालं. मग गुरुजी म्हणाले आधी तुम्ही शिबिरात बसा, पुढच्या शिबिरात, आणि त्याच्या पुढच्या शिबिरात मुलगी बसल्यावर तुम्ही सेवेमध्ये राहा. ठीक आहे म्हणाली. आई शिबिरात बसली आणि पुढच्या शिबिरात ती मुलगी बसली आणि आई तिच्या सेवेत. दर अर्धा दिवसाला तिला अटॅक यायचा आणि शिबिरात सहभागी होण्याच्या 4-5 दिवस आधी अटॅक आला होता. डॉक्टर म्हणाले पुन्हा अटॅक गेले, औषधे वगैरे दिले. ते गुरुजीला सगळं सांगितलं, गोयंका गुरुजी होते कंडक्टिंग, आणि सगळं सांगितलं. गुरुजी म्हणजे रोज साधना करत राहा आणि संपर्कात राहा म्हणाले आई सेवेमध्ये तिच्या. पूर्ण 10 दिवसात एकदाही अटॅक आला. आश्चर्य. गुरुजी तिला म्हणाले इथून गेल्यानंतर रोज साधना, सकाळ संध्याकाळ साधना चालू ठेवायचं. हे मला दुसऱ्या एका व्यक्तीनं सांगितलेलं, मी गुरुजीकडून नाही ऐकलं. गुरुजी सोबत मी सेवा दिलेली आहे गृहस्थ असताना, हे दुसऱ्या व्यक्तीकडून मी ऐकलेले. तर रोज साधना सकाळ संध्याकाळ करत राहा, 1-1 तास, कुठलं कारण नाही सांगायचं. ठीक आहे. घरी आली, साधना करू लागली. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष झालं, 5 वर्ष, 10 वर्ष, काहीच त्रास. दुनिया वर्ग कोणी डॉक्टर बिमारी काढू शकला नाही. 10 दिवसापर्यंत बिमारी गेली. गोयंका गुरुजीचं पण गेलं. माझे स्वतःचा निद्राणाची बिमारी. असे अनेक लाभ. आणखी एक लाभ सांगतो. अपघात होतात ना, कारचे, मोटरसायकलचे अपघात. काही लोक अपघातामध्ये शरीराचे तुकडे पण होतात. हाताचा तुकडा पडला, पायाचा तुकडा पडला, फ्रॅक्चर झालं, शरीराचे आरपार लोखंड गेलं. अशा अवस्थेत लोक कसं मरतील? रडत मरतील, तडफडत मरतील, बेशुद्ध होऊन मरतील. पण विपश्यनामध्ये 1% जरी कुणी पारंगत झाला, शरीराचे तुकडे झाले, अपघात झाला, हात तुटला, पाय तुटला, हातपार लोखंड गेला, रडणार नाही, तडफडणार नाही, बेशुद्ध पण होणार नाही, पूर्ण शुद्धीवर शांतपणे आनंदानं प्राण सोडेल. आता ते भूकंप आलं, कधी काही 10-20 वर्षापूर्वी किंवा भूकंप आला होता गुजरात साईडला, भारत पाकिस्तान सीमेवर. तिथं काही लोक छत पडलं, बीम पडलं, मेरुदंड तुटला, पूर्ण शुद्धीवर स्माइलिंग करत प्राण सोडले. साधिका असे पण आहेत. अपघातामध्ये शरीराच्या आरपार लोखंड गेला, हसत मुखानं आनंदानं प्राण सोडले, रडत बेशुद्ध पूर्ण शुद्धीवर प्राण सोडले. कधी ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर काय करतो? बेहोशचं इंजेक्शन देतो आणि पेशंट बेहोश झाले की मग ऑपरेशन करतो. आणि किती ताकदवान पेशंट असो, पैलवान असो,
साधना न करणारा एका इंजेक्शन तो बेशुद्ध होतो आणि 1 तास 2 तास 5 तास 10 तास ते बेशुद्धीचा असर असतो. पण विपස්සनामध्ये प्रगती केलेला भिक्षू मेडिटेशन मध्ये गोयंका गुरीचं आहे सुद्धा उदाहरण, एका इंजेक्शन बेशुद्ध होत नाही, 2 इंजेक्शन द्यावं लागतात आणि 2 इंजेक्शन देऊन सुद्धा 15 ते 20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात शुद्धीवर येतात. एक आणखी उदाहरण आहे, फक्त उदाहरण एवढंच घ्यायचं आहे ना, माझा मोठेपणा सांगत नाही. 2014 म्हणजे आजच्या 10 वर्षापूर्वी 2014ला माझं ऑपरेशन झालं नागपूरमध्ये. हॉस्पिटलचं नाव, डॉक्टरचं नाव सगळं तुम्हाला मिळू शकेल. माझं ऑपरेशन झालं 2014ला. मी आधीच बार्गनिंग केली. डॉक्टर मला एवढे पैसे मिळत, तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे. बार्गनिंग केली मी. डॉक्टर एवढे पैसे एवढे लागतंच ऑपरेशनला. म्हणजे माझ्याकडे नाहीत, मी एवढे जाऊ शकतो, एवढ्यामध्ये होत नाही, होत तर नका करू म्हणून. माझ्याकडे पैसे आहेत, मी संन्यासी, माझ्याकडे कुठले पैसे. शेवटी डॉक्टर मला ठीक आहे एवढ्या पैशात करतो, पण तुम्हाला जनरल वॉर्डमध्ये थांबावं लागेल. आज ऍडमिट आणि ऑपरेशन आणि डिस्चार्ज, दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज. ठीक आहे, स्पेशल रूमला म्हणलं काय नाही, जनरल वॉर्डमध्ये राहतो. ठीक, मला OT मध्ये नेलं, म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि नंतर मी बेशुद्ध झालो. आणि जेव्हा मी शुद्धीवर आलो, स्ट्रेचरवर होतो. स्ट्रेचरवर डॉक्टरला विचारलं, 4-5 जण माझ्यासोबत आहेत, ऑपरेशन हो गया क्या? हा हो गया ऑपरेशन. आणि मला अशा रूममध्ये नेतात, काचेचा दरवाजा, त्यावर लिहिलेले ICU रूम, तिथं मला नेतात. मला इथे कुठे नेत आहे? म्हणजे बोलू नका तुम्ही, ऑपरेशन बोलू नका. नाही, मला सांगा इथं का नेत आहे? बोलू नका मला ना ICU रूम मध्ये. आणि मला उचलून ICUच्या बेडवर झोपवलं. मला इथे का आणलं? जनरल वॉर्डमध्ये का नाही? माझी पिशवी तिथंच होती जनरल वॉर्डमध्ये. सांगा म्हणलं, का जास्त बिल पाठवण्यासाठी आजकाल डॉक्टर बदमाश, तुमच्यापैकी कोणी डॉक्टरला जर वाईट नाही मानायचं, ते सत्य सांगायचे. प्रामाणिक चांगले डॉक्टर सुद्धा पुष्कळ आहेत, फ्रीमध्ये इलाज करतात, उपचार करतात, चांगले डॉक्टर सुद्धा आजकाल आहेत. पण लुटेरे डॉक्टरची संख्या पण आजकाल वाढत आहे, सत्य परिस्थिती. बिल वाढवण्यासाठी का मी त्याला विचारलं, मी तर आधी बार्गेनिंग केली, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणालो. नाही, पण तिथे तुमच्याकडे 1 जास्त घेणार, मी इथे का आणलं? मग तेव्हा तो म्हणते की तुम्हाला 2 इंजेक्शन द्यावं लागेल, त्यासाठी ओव्हरलोड झाला तर कोमामध्ये जाऊ शकतो पेशंट, धोका होऊ शकतो, मग तुम्हाला इथे आला सुरक्षेसाठी. ठीक आहे म्हटलं. बाकी साधकांचं पण ऐकलं होतं मी. डॉक्टर पहिल्या इंजेक्शनला मी अर्धा शुद्धीवर अर्धा बेशुद्ध. ते डॉक्टर वाट पाहत राहिले, पूर्ण बेशुद्ध झालोच नाही मी. आणि 2 इंजेक्शन दिले, तेव्हा मी बेशुद्ध झालो आणि 25 मिनिटात शुद्धीवर आलो. स्ट्रेचरवरच होतो, ऑपरेशनला काय 15-20 मिनिटं लागली आणि नंतर शुद्धीवर आलो. आणि ह्याच्यामध्ये नेऊन झोपवलं मला स्ट्रेचरवर ICU रूम मध्ये. 15-20 मिनिटात कुठून चालू फिरू पण लागतो. डॉक्टर आश्चर्यचकित झाले. मला म्हणत आप स्ट्रॉंग हो, म्हणजे स्ट्रॉंग नाही, बहुत वीक. माझं 3 वेळा ऍक्सिडेंट झाले शरीराचं, बहुत वीक हूं मैं. ये विपස්සना के कारण से सांगतो, विपස්සना का प्रभाव आहे. मेडिटेशन मध्ये प्रभाव झाल्याने बेहोशीचा असर होत नाही आणि झालं तरी लवकर कमी होतं. याचा तुम्हाला पुरावा पाहिजे. आमचे टीचर, टीचरला सांगितलं, टीचर मला म्हणाले डॉक्टर कडून लिहून घे, हॉस्पिटलच्या लेटर पॅड वर डॉक्टरचा स्टॅम्प सिग्नेचर लिहून घ्या. तर हॉस्पिटलच्या लेटर पॅड वर स्टॅम्प सिग्नेचर लिहून घेत राहिले. त्या लेटर पॅड जर तिकडे आहे, ते तुम्हाला लेटर पॅड तुम्हाला पुरावा पाठवू शकतो. 2 इंजेक्शन देऊन सुद्धा बेहोश करण्यासाठी 2 इंजेक्शन द्यावं लागले, तर सुद्धा अर्ध्या तासाची आग शुद्धीवर आली बनतेची आणि शुद्ध राहिली की 15-20 मिनिटात उठून चालू करू लागले. असे अनेक फायदे ध्यान साधनेचे. त्यासाठी सांगितलं ध्यान साधना रोज करा. आणि ध्यानामध्ये प्रगती करणारा बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथात ध्यान करणारा 6व्या खंडामध्ये दिलेले 6वा खंड 2रा भाग, ध्यान करणारा मृत्यूनंतर देवलोका जन्मतो, बुद्ध आणि त्यांचा धर्म. ध्यान करणारे मृत्यूनंतर इथं आपल्या समोर ग्रंथ आहे, तुम्ही आता पाहू शकता. 6व्या खंडामध्ये लिहिले, 6वा खंड 2रा भाग, ध्यान करणारे मृत्यूनंतर ध्यान साधनेचे 1, 2, 3, 4 ध्यानाचे 4 स्टेजेस मध्ये गेलेला व्यक्ती देवलोकात ब्रह्मलोकात जन्मतो. देवलोकात ब्रह्मलोकात जन्मतो बुद्ध आणि ध्यान साधने 4थ्या स्टेजवर पर्यंत गेलेला. तर असे अनेक प्रकारचे. आणि सत्य काय, आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या मान्यता परंपरा आहेत. पुनर्जन्म आहे, नाही, देव आहे, नाही, असं आहे, तसं आहे, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. सत्य काय? हिंदूंची परंपरा वेगळी, मुसलमानांची वेगळी, शिखांची वेगळी, ब्राह्मणांची वेगळी, बौद्धांची वेगळी, जैनांची वेगळी आणि एकाच समाजामध्ये बौद्धांमध्ये सुद्धा वेगळ्या विचाराचे लोक आहेत. तर सत्य काय आहे? तर ध्यान साधनेमध्ये प्रगती करता आपल्या अनुभूतीच्या स्तरावर सत्य सांगतो. तो तसा म्हणतो, हा असा म्हणला, या पुस्तकात दिलेलं, त्या ग्रंथात दिलेला म्हणून स्वीकार करायची गरज नाही. आपल्या अनुभूतीनं जाणतात. साधनेमध्ये जेव्हा प्रगती करतात आपल्या अनुभूतीनं जाणतात. कोणी म्हणलं बुद्धानं सांगितलं म्हणून आम्ही सत्य मानतो, बाबांनी सांगितलं म्हणून विश्वास ठेवतो, आणि बुद्धानं सांगितलं, बाबांनी सांगितलं, त्यांना तो अनुभव झाला. आपल्या स्वतःच्या अनुभूतीनं साधन जसे प्रगती करता आपल्या अनुभूतीनं जाणतात. असे अनेक प्रकारचे फायदे ध्यान साधने, अनेक प्रकारचे.